नमस्कार. रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. देशपांडेंनी वाचलं म्हणून त्यांना समजलं, आम्ही वाचलंच नाही म्हणून आम्हाला समजलंच नाही. मग देशपांडेंनी काय वाचलं? देशपांडेंनी गौतम बुद्धांना वाचलं, देशपांडेंनी चार्वाक यांचं तत्त्वज्ञान वाचलं, देशपांडेंनी संत कबीर यांना वाचलं आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं, एक होता कारसेवक. मी आज ज्या देशपांडेंबद्दल बोलत आहे ते देशपांडे म्हणजे अभिजित देशपांडे आहेत. हे बघा, जे अभिजित देशपांडे आहे ना, त्याचं तुम्हाला मी बेस सांगतो. त्यांचे आजोबा हे विश्व हिंदू परिषदेमध्ये होते आणि हे बाबरी मस्जिदचं जे पाडायचं काम होतं किंवा हा जो मुद्दा आणला तो या देशामध्ये सगळ्यात पहिले विश्व हिंदू परिषदेने मुद्दा आणला. तर यांचे आजोबा विश्व हिंदू परिषदेमध्ये होते, त्यांचे वडील RSSमध्ये होते आणि ते सुद्धा RSSमध्ये होते. आणि 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी 6 डिसेंबरला त्यांचासुद्धा तिथं भाग होता आणि ते म्हणतात की हे मी एक पाप केलं. म्हणजे ते त्यांची चुकी मान्य करतात, कारण त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते. आणि जेव्हा ते मुंबई विद्यापीठात MAचं शिक्षण घेण्यासाठी गेले, तिथं गेल्यानंतर त्यांनी खूप सारे पुस्तके वाचली. बुद्धांचं तत्त्वज्ञान, चार्वाक यांचं तत्त्वज्ञान वाचलं, त्याच्यानंतर संत कबीरांना वाचलं, बऱ्याच इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला आणि ते लेखक झाले. आणि या सगळ्यातून त्यांना एक लक्षात आलं की आपण जे केलं होतं ते चुकीचं केलं होतं. तर तुम्ही त्यांचं बुक एक होता कारसेवक घेऊन ते बुक तुम्ही वाचू शकता. तर पहा, काय होतं माहिती आहे का, की आपण जर सर्व देशांचा जर अभ्यास केला तर आज कोणते देश चांगल्या परिस्थितीत आहे, ज्या देशामध्ये जातीवाद आणि धार्मिक वाद नाही, तेच देश आज चांगल्या थरावर आहेत, तेच देश आज टॉप लेवल आहेत. तर अमेरिकेचं उदाहरण घ्या, म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. या अमेरिकेमध्ये कित्येक वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. तिथे ज्यू आहेत, तिथं ख्रिश्चन आहेत, तिथं मुस्लिम धर्मियांची संख्या आहे, तिथं हिंदू धर्मियांची संख्या आहे, आपल्या शीख पंथांची सुद्धा संख्या आहे. कॅनडा देश बघा, इथे सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. रशियामध्ये सुद्धा मुस्लिम लोकसंख्या भरपूर आहे, ख्रिश्चन लोकसंख्या खूप आहे. चीनचं उदाहरण घ्यायचं झालं तर असे कित्येक लोक आहे की ज्याला धर्मच नाही आणि बरेच लोक तिथं बौद्ध धर्मीयसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहता तर सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. म्हणजे आपल्याला वाटतं फक्त की भारतामध्येच वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, असं नाही आहे. पण आपण जर या धर्माचा इतिहास जर पाहिला तर गांधीजी असं म्हणतात की मी सगळे धर्म वाचले आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की हे सगळे धर्म म्हणजे काय, एकाच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत किंवा एकाच गार्डनमधली सुंदर फुले आहेत. म्हणजे सगळ्या धर्माचा जो बेस आहे, मेन मुद्दा आहे, तो एकच आहे, हे असं गांधीजी म्हणतात. परंतु काय झालेलं ना, ह्या धार्मिक लढाया प्रचंड विचित्र आहेत. जातीच्या लढाया असो किंवा धर्माच्या लढाया असो. आणि या धर्माच्या लढ्यामुळे देशाचा जगाचा जर इतिहास पाहिला तर अक्षरशः धार्मिक लढ्यामध्ये रक्ताच्या नद्या वाहिलेल्या आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आपल्या घटनेने, आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिलेली आहे, तर आंबेडकरांनी प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. म्हणजे आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वतःचा धर्म जोपासण्यासाठी कसलाही विरोध नसल्याचं सांगितलेलं आहे. परंतु धर्म आपला जोपासू शकतो, परंतु धार्मिकतेकडे जेव्हा आपण जातो किंवा ज्या देशामध्ये धार्मिकता वाढते किंवा धर्म हा राजकारणात येतो, त्या देशाची परिस्थिती भविष्यामध्ये निश्चित चिंताजनक होऊ शकते. आणि ह्या गोष्टी जेव्हा कळतात, जेव्हा आपण सगळं वाचतो, तेव्हा आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात. आजकाल आपलं जे वातावरण आहे हे प्रचंड देशातलं वातावरण गढूळ झालेलं आहे. धार्मिकता म्हणजे धर्माच्या नावाखाली जातीवाद प्रचंड वाढलेला आहे. मागच्या मोदींच्या 10 वर्षाचं काळात पाहायचं झालं तर शेड्यूल कास्ट म्हणजे दलितांवरचे हल्ले एवढे वाढलेले आहेत. शेड्यूल ट्राईब, आदिवासांवरचे सुद्धा हल्ले एवढे वाढलेले आहेत. नुकतंच आपण पाहिलं की राम मंदिरासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या राष्ट्रपतींना बोलवण्यात आलेलं नव्हतं, परंतु नंतर त्यांना बोलवण्यात आलं की कारण या पक्षावर खूप सारी टीका झाली. त्या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत ह्या प्रचंड गंभीर आहेत आणि निश्चितच देशाची जी वाटचाल चालू आहे त्याच्या पुढे काहीतरी प्रश्न आहेत. म्हणजे ही जी वाटचाल आहे ही प्रश्नार्थक वाटचाल आहे. म्हणून कुठंतरी प्रत्येकाने स्वतःचा धर्म जोपासावा, परंतु धार्मिकता त्याच्यामध्ये येऊ नये. तो धर्म रस्त्यावर आला नाही पाहिजे आणि तो जर धर्म रस्त्यावर आला
तर निश्चितच आपल्या देशाचं भवितव्य धोकादायक होऊ शकतं. व्हिडिओ आवडली असेल नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.